कोणी निमले तेत ती माया केली बहुत गोवना पाडला आहे हनुमंत कपिनाथ विटंबिला. कथेचा अनुसंधान भगवान श्री रामचंद्र विचार करतायत का आले नाही, यायला पाहिजे होते. एवढ्या वेळामध्ये हनुमान यायला पाहिजे होता, आतापर्यंत अजून का आले नाही. काय अडचण आलं, काय संकट निर्माण झालं, पर्वतावरती गेल्यानंतर ना त्याच पर्वतावरती गेले का, रस्त्याने झोप लागली का, दुसऱ्या पर्वतावरती गेले का, शेवटी मन आहे. मग देवाचा आस्वागर माणसाचा असो, मन आहे. मनामध्ये संकल्प आणि विकल्प असतात. असं झालं नसेल तर तसं झालं असेल. अशा प्रकारचे संकल्प आणि विकल्प भगवान श्रीरामचंद्राच्या मनामध्ये येऊ लागले. तो नभी राक्षसासी ना कळे सर्वता तेथ तिघे, तो नभी राक्षसासी ना कळे सर्वता मायेसी जिंतून माया राक्षसी निज कार्यासी लादेला. रामचंद्र विचार करतायत, गंधर्व जरी असले आणि राक्षस जरी असला तरी हनुमान एवढा बलसंपन्न आहे. हनुमंता बरोबर कोणत्या जरी राक्षस आला तरी टिकू शकत नाही. कोणत्याही मायेला हनुमान बळी पडत नाही. माया आणि राक्षसाला जिंकणारा हनुमान आहे. मग का आला नाही विचार करतात. औषधिते राखत गंधर्वासती तेथ तीही देखिला कपिनाथ औषधी घेत पर्वती. हनुमानजी विचार करतायत, ते असणार रामचंद्र विचार करतायत त्या पर्वतावरती सुषेणाने सांगितलेलं आहे 14,000 गंधर्व त्या औषधीचं पर्वताचं राखण करतायत. मग हनुमान तिथे गेल्यावर त्या गंधर्वाने युद्ध करायला सुरुवात केली असेल, हनुमान औषधी घ्यायचा म्हणत असेल, हे गंधर्व घेऊन देत नसतील, असं करता करता दोघांमध्ये भांडण लागली असतील असा विचार रामचंद्र करतात. कळी मांडली ते तगे हो न देते औषधी ते बळे मिसळून जाते ती कपिते गोविले. रामचंद्राने विचार केला ते गंधर्वाने हनुमंता बरोबर युद्ध मांडलं असेल, औषधी घेऊन देत नसतील आणि हनुमान औषधी विरहित येणार नाही, म्हणून दोघांचं युद्ध लागलं असेल असाही विचार मनामध्ये आला. हेही न घडे कपिसी शरे मारिल गंधर्वासी जगती स्थळे हनुमंतासी रणयुद्धासी न भिडवे. हे सुद्धा भगवान श्रीरामचंद्राला कळणार नाही किंवा हनुमंत ऐकणार नाही. कुठल्याही प्रकारची माया कपट कोणी जरी आले, देव देवता सृष्टी करते समग्र ब्रह्म आणि हरिहर येऊ न शकती मज समोर दूत साचार रामाचा. एवढं बळ हनुमंताकडे आहे, म्हणून हनुमान त्यांना ऐकत नसेल असा विचार करतात. 14 शस्त्र वणकर 80 शस्त्र किंकरा मारिला किया कुमारा धटवीर हनुमंत. रामचंद्राने हनुमंताचं बॅकग्राऊंड चेक केलं, पाठीमाग हनुमंतानं काय काय पराक्रम केलेला आहे. 14,000 वणकर 80,000 किंकर अखया जंबुमाळी सगळ्याला हनुमंतानं मारलेला आहे. हे रामचंद्रानं आठवलं आणि मग काय विचार करतात. आम्ही तर राक्षसांच्या पंक्ती शने मारिला मारुती ते गंधर्व बापडे किती शने कपिपती निवटिल. भगवान श्रीरामचंद्राने विचार केला, आम्ही तर राक्षसांच्या पंक्ती कोट्यवधी राक्षस हनुमंताने आतापर्यंत मारले, मग 14,000 गंधर्व मारायला काय वेळ लागणार आहे. त्यांना मारून हनुमान यायला पाहिजे होता एवढ्या वेळामध्ये, मग का आला नाहीये विचार करतात. कळे काय पडली गुंती लोटून गेली मध्यरात्री हनुमान याची शीघ्रगती रघुपती संचित. भगवान श्रीरामचंद्र विचार करू लागले, काय करावं काही कळत नाहीये, काय झालंय, हनुमान का आले नाही. मध्यरात्र संपून गेलेली आहे, काही वेळामध्ये सूर्य उगवेल, मग अजून हनुमान आला नाहीये याचा विचार रामचंद्र करतात. प्राणे वेचिल्या लक्ष्मण औषधीचे काय कारण अश्रू पूर्ण झाले नाही लक्ष्मण केवी वाचन. रामचंद्र विचार करू लागले, दुःखित झाले. जर सूर्य उगवला, माझा लक्ष्मण जर मेला तर मग हनुमान येऊन पुन्हा काय
माझा जर लक्ष्मणाचा जीव गेला आणि पुन्हा औषधी घेऊन जर हनुमान आला तर त्या औषधीचा काय उपयोग आहे? माझा लक्ष्मण जगला पाहिजे म्हणून लक्ष्मणाकडे पाहिलं आणि राम रडू लागले. हा लक्ष्मणा काय केले रणी जाते सांडिले शक्ती भेदे शेण केले मध मोकलिले संग्रामा. भगवान श्री रामचंद्र दुःख करू लागले, रडू लागले. आहा लक्ष्मणा काय केले? अरे रणांगणाच्या ठिकाणी एकटा गेलास, त्या ब्रह्मशक्तीच्या समोर गेलास आणि एकट्याने त्या ठिकाणी त्या शक्तीला आपल्या हृदयावरती जागा दिली आणि मला सोडून कसा गेलास? रामचंद्र बोलतात, करुणी अद्भुत पुरुषार्थ वाचविला शरणांगत शक्ती केली प्रतिहात शरणांगत तुझानी. अरे लक्ष्मणा अद्भुत पुरुषार्थ केलेला आहे. त्या ब्रह्मशक्तीला 3 वेळा आकाशामध्ये उडवलेला आहे आणि एवढा पुरुषार्थ करून विभीषणाला वाचवलं. शरण आलेल्या विभीषणाला पाठीशी ठेवलं आणि दुसरी शक्ती शरण आली आणि त्या शक्तीला आपल्या पोटावरती हृदयावरती जागा दिली असं रामचंद्र बोलतात. शरणांगत शरण साच एक लक्ष्मण बिरुद दाविले साच करुण शक्ती झेलून निज हृदयी. ज्ञानेश्वरी मध्ये माऊलींनी सांगितले, शरणांगत शरण्य मीच एकू. असा असणारा भगवंत आज म्हणतोय शरणांगता शरण्य साच एक लक्ष्मणा. आणि शरणांगताला शरणांगती देणारा एक लक्ष्मण सत्य आहे आणि ते लक्ष्मणानं खरं करून दाखवलं. स्वतःचा जीव दिला पण शरणांगताला धक्का लागू दिला नाहीये. भगवंत बोलतात, विभीषण घातला पाठीशी शक्ती धरली पोटेसी सौमित्रे ख्याती केली ऐशी शरणांगताशी शरण्य. भगवान श्री रामचंद्र म्हणतायत विभीषणाला पाठीशी घातलं. पहिल्यांदा शरण आलेला विभीषण आहे, त्या विभीषणाला पाठीशी लपवलं. दुसरी शरण आलेली शक्ती आहे आणि त्या शक्तीला आपल्या हृदयावरती जागा दिली असं भगवंत बोलतात. येरांच्या घाता वाहिली येरे येरे प्रवर्तली येरांच्या भय भ्याली दोन्ही आली तुझ शरण. अरे लक्ष्मणा दोघही एकमेकाला घाबरलेले होते. विभीषण शक्तीला घाबरलेला होता आणि शक्ती रावणाला घाबरलेली होती आणि दोघही एकमेकाला घाबरल्यावर दोन्ही तुला शरण आले. पहिला शरण आलेला विभीषण आहे, दुसरा शरण आलेली शक्ती आहे. पहिला शरण विभीषण आला, त्याचं काय केलं? विभीषण पहिले शरणार्थी पाठीशी घातला निश्चिती सवेची शरण आली शक्ती ती ठेवली त्वरित हृदयेसी. अरे लक्ष्मणा विभीषण पहिल्यांदा शरण आला, त्या विभीषणाला पाठीशी घातलं आणि आपण पुढे उभा राहिला. पुन्हा शक्ती स्त्री कन्या म्हणून शरण आली आणि त्या शक्तीला हृदयावरती जागा दिली. भगवंत बोलतात, प्राण जाईल सर्वता परी नुपक्षावे शरणांगता सौमित्रे साच केले आता प्राणांतवेता साहुनी. अरे लक्ष्मणा प्राण जाईल तरी सुद्धा त्या असणाऱ्या शरण आलेल्या शक्तीची उपेक्षा केली नाही. जीव जायचा तर जाऊ द्या पण शरणांगताचं रक्षण करणारे तुम्ही एकमेव आहेत असं भगवंत बोलतात. बैसोनी लक्ष्मणा जवळी हात पिटित वक्षस्थळी सौमित्रे मांडली रांडोळी मदसी का बोली बोलेना. लक्ष्मणाच्या जवळ बसलेला भगवान परमात्मा आहे. दोन्ही हाताने आपली छाती पडवून घेऊ लागले, रडू लागले. जर लक्ष्मण गेला, लक्ष्मण जर मेला तर काय करावं असा विचार रामचंद्र करतात. रे लक्ष्मण साध दे का बंधू रत्ना माझा सांडले माझी रणा निष्ठुर मना करुणी. रामचंद्र बोलू लागले, रडू लागले. ये रे लक्ष्मणा, अरे मी बोलावतोय, माझ्या हाकेला प्रतिसाद दे. आज रणांगणामध्ये सोडून मला एकट्याला सोडून स्वतः एकट्याने प्रयाण कसं केलं, मला सोडून कसा गेला लक्ष्मणा, लवकर या. माझा सांडोनी दुःखाग्नी तरणी निघालासी त्वरित माझे अपराध भौतत्व समस्त साहिले. अरे लक्ष्मणा, आजपर्यंत मी तुला कधी जेवलो का विचारलं नाही, पाणी प्यायचं का कधी विचारलं नाही, झोपला का कधी विचारलं नाही. अरे माझ्यामुळे तुला खूप त्रास झालेला आहे.
खूप कष्ट वनवासामध्ये झालेला आहे. रामचंद्र बोलतात बहु साल कष्टला शिवानी कष्ट करशी अनुदिनी हो, हो. ओटा फुले बांधुनी फळानुनी मददेशी. अरे अनेक वर्ष झालं तुम्हाला दुःख झालेलं आहे, कष्ट झालेलं आहे, म्हणून आता लक्ष्मणजी मी बोलवतो या, मला असं अनाथ सोडून जाऊ नका असं लक्ष्मणाला भगवंत बोलतात. चरणा शालन करशी नित्य चरण चुरशा हो रात्र निद्रा न लगे अनुमात्र सावचित्त राम भजनी. अहो रामचंद्र, लक्ष्मणजी तुम्ही रोज माझ्या चरणा संवाहन करत होता, चरणाची सेवा करत होता. 14 वर्षाच्या कालावधीमध्ये निद्रा न लागे अनुमात्र कधीही तुम्ही झोपले नाहीत आणि सावचित्त राम भजनी रामचंद्राच्या भजनामध्ये सदोदित सावध राहिलात असं रामचंद्र बोलतात. तुझे कष्ट आठविता मद होताशे दुःखावस्था हृदय स्फोट होईल आता न देखता सौमित्र. अरे लक्ष्मणा, तुझ्या कष्ट जर आठवलं तर माझ्या हृदयाचा स्फोट होतो की काय असं मला वाटतंय. एवढं अफाट दुःख तू सहन केलेलं आहे. आता जर मी तुला साजिवंत पाहिलं नाही तर माझाही प्राण वाचणार नाहीये असा विचार भगवंत करतात. म्हणून घाली लोटांगणी सवेची सावध झाला म्हणी मी भ्रांत काय म्हणून कंदना लागुनी उठिला. भगवान श्रीरामचंद्र लोळणी घेऊ लागले तिथं आणि लगेच पुन्हा सावध झाले. मी भ्रांत काय म्हणून. अरे मी असं वेळेसारखं कारण आहे, अंगामध्ये ताकद नाही का? अरे ज्याने कोणी लक्ष्मणाचा प्राण घेऊन गेला असेल त्याला दंड करण्याचं सामर्थ्य आहे. या जगत तळामध्ये कुणाला जिवंत ठेवायचं नाही. तर माझा लक्ष्मण नाही जगला तर सगळ्यांना दंड करायचा आणि लक्ष्मणाला उठवायचं. म्हणून कंदनाला घी उठिला. रामचंद्राला राग आलेला आहे आणि त्या रागाच्या आवेशामध्ये जगाताचं कंदन करण्यासाठी भगवंताने हातामध्ये धनुष्यबाण घेतला आणि रणांगणामध्ये उभा राहिले. म्हणे काय झाले ते कवन नेल सुमित्राते दमोन या सकळ भूते लोक पाळते दमिन. विचार करू लागले भगवान परमात्मा, काय झाले, कोण नेणार आहे लक्ष्मणाला, कोण घेऊन जाणार आहे पाहतो. ज्याने कोणी लक्ष्मणाला नेलं असेल ते असणारी भूत हे पृथ्वी आप तेज वायू आकाश लोकपाळ दिक्पाळ अष्टपाळ ह्या सगळ्यांना दंड करीला आणि माझ्या लक्ष्मणाला साजिवंत करीला. भगवंत बोलतात तुनी दमिनी धरित्री दुहिल्या औषधी समग्री मी त्याविन दमिन बाळागरी सौमित्र शरीरी उठी जवळ. रामचंद्र बोलतात पूर्वी पृथ्वीराज होऊन गेला, त्या पृथ्वीराजाने पृथ्वीचं दमन केलं आणि औषधी निर्माण केलेल्या होत्या, तयार केलेल्या होत्या. तसं सुद्धा मी त्या पृथ्वीपेक्षा अधिक ह्या पृथ्वीचं दमन करीला आणि लक्ष्मणाचा प्राण वाचविला. भगवंत बोलतात अगस्ती ऋषीने निश्चित शेष शोषियला पंपती मी त्या पुन करीन ख्याती त्रिजगती कोरडी. आणि अगस्ती ऋषीने समुद्र प्राशन केला होता. आतापी वातापी हिलवल हे 3 राक्षस, ह्या 3 राक्षसांनी जगाला त्रास दिलेला होता आणि 3 राक्षसांना मारण्यासाठी त्यातल्या एका राक्षसाने पाण्याचं रूप घेतलं होतं आणि त्या राक्षसाला संपवण्यासाठी संपूर्ण समुद्र प्राशन केला होता अगस्ती ऋषीने. मी त्या बाणानं माझ्या संपूर्ण त्रिजगतामध्ये पाणीच ठेवणार नाही. अगस्ती ऋषीने फक्त समुद्र प्राशन केलाय. अरे मित्र, या जगामध्ये पाणी तत्व शिल्लक ठेवत नाही. बाणानं त्रिजगतामध्ये कुरड करीला, उष्ण करीला असं रामचंद्र बोलतात. सुमित्राची जीवन श्री आणून देईल झडकरी तवा कर्ण बोरी बाणधारी आपाची. आणि लक्ष्मणाची जीवाश्री जोपर्यंत आणून देत नाही तोपर्यंत आप म्हणजे पाणी, त्या पाण्याची बोहरी करीला आणि जोपर्यंत लक्ष्मणाचा जीव वाचत नाही तोपर्यंत ते आप नावाच्या तत्वाला दंड करीला असं रामचंद्र बोलतात. तेजे शोषिना जवस तेज होय लक्ष्मणा अन्यथा महावत प्रेरणा निशेष शोषिना तेजसी. या काय होत नाही.